केंद्राकडून अद्यापही महाराष्ट्राला मदत का मिळाली नाही? विरोधकांनी महाराष्ट्र सरकारला हा प्रश्न विचारला। केंद्राकडून बिहारला मदत जाहीर झाली, त्यामुळे महाराष्ट्राला मदत का मिळाली नाही, असा विरोधकांचा प्रश्न आहे। जी मदत आम्ही मागत आहोत ती आमच्या हक्काची मदत आहे। 50,000 रुपये प्रति हेक्टर आम्ही मागत आहोत। कर्जमाफीची आम्ही किंवा कर्जमुक्तीची मदत आम्ही मागत आहोत। आणि साधारणपणे आपण पाहतात की कुठेही सरकारकडून नुसतं घोषणांचा आता पूर यायला लागलेला आहे, पण मदत जी वितरित व्हायला पाहिजे ती होत नाहीये। ब्रँडिंग काय किंवा पक्ष काय किंवा CSR काय किंवा इतर लोक काय हे सगळे करत राहतील, पण सरकारकडून जी ठोस मदत व्हायला पाहिजे, एकतर ओला दुष्काळ जाहीर करा, दुसरं म्हणजे कर्जमुक्ती जाहीर करा आणि ती तशी वितरित करा, तिसरी गोष्ट म्हणजे 50,000 रुपये प्रति हेक्टर जाहीर करा, हे अजूनही कुठेही होत नाहीये। तर नुकसान भरपाईची मागणी होते। दरम्यान सप्टेंबरमध्ये राज्यात कुठे किती नुकसान झाले ते पाहूयात। छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,66,226, बीडमध्ये 5,71,100, जालन्यात 3,75,973, अहिल्यानगरमध्ये 5,78,798, सोलापुरातील 3,51,437, छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाडा त्यासोबतच इतर ठिकाणची ही आकडेवारी समोर येते। शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे।